मला स्वतःहून बोलला की मी पहिली ओव्हर टाकतो, तू दुसरी टाक. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स एक महत्त्वाचा आणि त्याने कमी रन दिल्यामुळे मला पण तेवढा सपोर्ट मिळाला 8 रन 6 बॉलमध्ये टाकण्यासाठी. मग त्यामुळे मला पण कॉन्फिडन्स आला की आपण पण टाकू शकतो आणि फिल्डिंग आमची यावेळेला एकदम अप्रतिम झाली, त्यामुळे आम्ही फायनलला गेलो. नक्कीच स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेमुळे तर आम्हाला खेळायला मिळतं, गावातल्या लोकांना भेटायला मिळतं. सगळी एवढी मुलं एकत्र म्हणजे ओळख नसते ते आता ओळख होते. ॲक्च्युली गावात एवढी मुलं आहेत ती आत्ता कळत आहेत. त्यामुळे अशामुळे जर आपण एकत्र येतो ते हे व्हायलाच पाहिजे, नक्कीच व्हायला पाहिजे. त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आणि आयोजकांचे सुद्धा अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्हाला आणि तुमच्या संघाला मेगा फायनलसाठी शुभेच्छा. जाऊया मेगा फायनलच्या सामन्याकडे. चला चालू करा. 8-8 चेंडूचा हा मेगा फायनलचा सामना चालू करा. पहिला चेंडू डॉट येतोय. राजेश याच्या हाती पहिला नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. नो +1. 2 धावा. धावसंख्या झाली ती 2. 1 चेंडू आणि 2 धावा. चला फ्री हिटची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करतो का? राजेशांचा पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि पाहूया या फ्री हिटची संधीचं सोनं करतो का? हो, मोठा फटका. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेक केली जाते. धाव मात्र 2 धावा जोडल्या जातात आणि धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडू आणि 4 धावा. चला 8 चेंडूंचा हा खेळ, मेगा फायनलचा सामना. हो, स्लोड 1 चेंडू होता. बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क न होता थेट विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हाती. डॉट बॉल येतोय. अंतिम चेंडू असेल या षटकातला. चला 3 चेंडू 4 धावा. अंतिम चेंडू. 4 चेंडूचं षटक आहे. चेंडू फारच लांब बिरकावून लावला. सी रेषा पार. षटकार. और ये लगा SPL षटकार. चला धावफलक पाहिलं तर 10 या आकड्यावरती जाऊन पडत. चेंडू मात्र पहिलं षटक संपतंय. पंच 4 चेंडूचं षटक आहे. चला 8 चेंडूचा सामना आहे. एका षटकामध्ये 4 चेंडू टाकले जातील. दुसरं षटक दीपक. आणि चेंडू कारपेट पद्धतीने पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 14. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा. आज मात्र साई वॉरियर्स सकाळपासून तडजोड करत फायनल मेगा फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केला. संपूर्ण संघाचं अभिनंदन. आणि पहा आता आपण दृश्य पाहतोय अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. काय किती धावांचं आव्हान, किती धावांचं डोंगर मात्र या ठिकाणी उभारण्यात येईल आणि किती धावांचं लक्ष मात्र अर्थातच राजवीर योद्धा या संघाला देण्यात येईल याची उत्सुकता मात्र लागलेली आहे. 3 चेंडू नंतर आपल्याला कळेल की किती धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चला थोडीशी घाई करा. काळोख होत चाललेला आहे. सूर्यास्त होताना आपण पाहतोय. ओ मोठा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क नाही जाणार, परंतु सुंदर असा झेल. विकेटचं पतन. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो अजित गुरव.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चला घाई करा. चला तुषार पास्टे दादा कुठे असतील तर माईकशी संपर्क करायचे. आणखीन एक विकेटचं पतन. वन टू गो. धाव संख्या झाली ती 14. रोहन 1 टू गो. अंतिम चेंडू अंतिम षटकातला. आणि यावेळेस देखील धावचित होताना विकेटचं पतन येत आहे. 14 धावा धावफलकावरती 15 धावांचं लक्ष. 8 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी. चला ताबा घ्या साई वॉरियर्स. ताबा घ्या मैदानाचा लगेचच. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. चला राजवीर योद्धा बाहेर या मैदानाच्या. चला चला राजवीर योद्धा बॅट्समॅन पाठवा मैदानाचा बाहेर या. चला कोणत्याही प्रकारचा टाइमपास नको. क्षेत्ररक्षण लावा. साई वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बॅटर पाठवा. घाई करा थोडीशी. एक चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 15 धावांची. चला 8 चेंडू आणि 15 धावा. चला राजेश आणि दिनू आघाडीची जोडी. चला आज मात्र संघ मालक प्रशांत हातीम मात्र आज भरपूर खुश असतील. संघ मात्र फायनल मध्ये आहे आणि आता विशेषतः म्हणजे 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरण्यासाठी. चला गाई करा पंच. संदेश रेवाळे गाई करा. यावेळेस अवांतर चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. मोठा फटका समोरच्या क्षेत्रामध्ये.
हो विकेटचं पतन. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये जातोय तो दीपक. दोन चेंडू आणि 3 धावा. बारा धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 6 चेंडू आणि क्या बात आहे. पहा आज सकाळपासून दिनू हे नाव मात्र गाजलं जात आहे आणि एक टेनिस क्रिकेट मध्ये दिनू कांबळे अंतिम चेंडू असेल. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 धावा आणि 5 चेंडूचं समीकरण. मेगा फायनलचा सामना. मोठा फटका. चेंडू आणि आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू. पहिलं षटक मात्र संपतं या ठिकाणी आणि पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं तर 7 धावा. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चला ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र पटकावला तोच गोलंदाज बालचंद्र दळवी याच्या हाती चेंडू विस्फोट करण्यात आलेला आहे. अंतिम षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांदी सोपवण्यात आलेली आहे. चला डॉट बॉल येतोय. 3 बॉल 8. 3 बॉल 8. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज भालचंद्र दळवी याच्या हाती अंतिम षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आणि आता मात्र चेंडू मात्र उरले ते 3 आणि धावा पाहिजेत त्या 8. आणि विकेटचं बदल. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो वासू. दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. 8 धावा 2 चेंडूचं समीकरण. पहा जर हा सामना जिंकायचा असेल
तर वासूला या ठिकाणी मोठ्या फटक्याची आतिषबाजी करावी लागेल. एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 6 धावा आहेत. षटकार पहा, षटकाराची गरज आहे. एक चेंडू आणि 6 धावा. जर षटकार मारला तर सुशील गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया वासू ही संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करतो का. चला, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कॅच प्राइज देखील लागलेली आहे. एक चेंडू आणि 6 धावा. मित्रांनो, या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 6 धावा. 6 धावा एक चेंडू च समीकरण. एकीकडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि एकीकडे उजव्या हाताचा फलंदाज. वासू वर्सेस मिस्टर दळवी. एक चेंडू आणि 6 धावा. 6 धावा एक चेंडूचं समीकरण आपण पाहत आहोत. विठ्ठल रखमाई प्रीमियर लीगचा अंतिम सामना, अर्थातच मेगा फायनलचा हा सामना. आणि येऊन ठेपलाय तो एक चेंडू 6 धावा. 6 धावा एक चेंडू. बिग फाईट दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. चला, काय करायचे, काळोख होतोय. चला, एक चेंडू आणि 6 धावा. बिग फाईट. ओ स्लोअर वन आणि विजयी संघ ठरतो अर्थातच साई वॉरियर्स. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. मेगा